लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका. हेलिकॉप्टर वादळामध्ये अडकलं. महालक्ष्मी रेस्कोर्सहून लग्नासाठी मुरबाडला जात असताना जुहू एअरपोर्टवर करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता असते, ते फडणवीसांकडे आहे. जय पवारांच्या विधानावर मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्यानं निवडून आल्यानं जय पवारांना पुढची स्वप्न पडत असतील. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर कोणी इच्छा व्यक्त करू शकतो, त्याबाबत दुमत नाही. गोगावलेंचं वक्तव्य. राज्यसभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली भूमिका. विधानसभेवर निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. रिक्त जागी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा. भारत माता की जय म्हणू, आमचा विरोध वंदे मातरमला. समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं वक्तव्य. तर अबू आझमी यांना फंड दिला की ते सगळं करतात. संदीप देशपांडेंची अबू आझमींवर टीका. नाशिकमध्ये भूसंपादनासाठी महिलांना मारहाणीचं प्रकरण. संजय राऊतांनी पीडित महिलांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महिलांना झालेल्या मारहाणीचा राऊतांकडून निषेध. महिलांना झालेल्या मारहाणीबाबत संसदेमध्ये जाब विचारणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर तुम्ही जबरदस्तीनं तुम्ही जमिनी बळकावू शकत नाही. राऊतांचं वक्तव्य. यावर महसूल मंत्री बावनकुळेंनीही चिंता व्यक्त केल्याची राऊतांची माहिती. गडचिरोलीमध्ये सीआरपीएफ कॅम्पसाठी 2 हेक्टर जमीन मिळणार. महसूल मुक्त आणि सारा माफीने जमीन देणार. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील भाजपचे ज्येष्ठ नेते म्हातू मानेकर यांनी लावलेल्या बॅनरमुळे आमदार निलेश राणे आक्रमक. मतदारसंघातील विकास कामांचं श्रेय रवींद्र चव्हाण यांना देणारा बॅनर लावल्यानं महायुतीमध्ये संघर्ष. त्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा. निलेश राणेंचं खळबळजनक विधान. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींची तरतूद केली. मात्र आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फक्त 75 कोटींची तरतूद. काजू उत्पादकांना 75 कोटी देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची सरकारवर टीका. सेस आणि नॉन सेस इमारतींचा पुनर्विकास आणि भाडेकरूंच्या समस्यांबाबत आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना पत्र. पावसाळ्यापूर्वी इमारतींची डागडुजी करण्याची मागणी. शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादीकडून पवारांच्या दौऱ्यासंदर्भात पोस्टर जारी. आजारपणामुळे पवार राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. आता प्रकृती ठीक असल्यानं पवार पुन्हा सक्रिय होणार. नाशिकमधील टीसीएस अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या सभापतींकडून नालेसफाईची पाहणी. सेना भवनाची नाल्यावरील लेवल कमी असल्यानं संताप. अतिक्रमण असेल तर कारवाई होणार. अनिल मकरिय यांचं वक्तव्य. मकरियांनी गांधीनगर भवानीनगरमध्ये जाऊन पाहावं. अंबादास तानवेंचं उत्तर. अंबरनाथ पालिकेमध्ये गटाचा निकाल शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने. शिंदेंच्या शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरला. भाजपला उपनगराध्यक्षपद गमवावं लागलं. शिवसेनेचा एक स्वीकृत नगरसेवकही वाढणार. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल पालिकेच्या रडारवर. मराठीमध्ये नावं नसलेले हॉटेल्स पालिकेच्या रडारवर. पवई इथल्या वेस्टिन हॉटेलला पालिकेच्या विधी आणि न्याय विभागाची नोटीस. वेस्टिन हॉटेलचं नाव इंग्रजीत असल्यानं पालिकेची नोटीस. बीडमधील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणामध्ये बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. लातूरमधील राहत्या घरातून अविनाश पाठक यांना अटक. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी अटक केल्याची माहिती दिली. आज 10वी बोर्डाचा निकाल लागणार. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. 10वीच्या विद्यार्थ्यांची उत्कंठा शिगेला. साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे जनतेला उन्हाच्या तडाख्यापासून मोठा दिलासा. रायगडच्या कर्जत आणि खोपोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. लग्नाचे मंडप उडाले. तसंच कापलेले उन्हाळी भात पिकही भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.
पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. जव्हार मोखाड भागामध्ये पावसाची हजेरी. वीट भट्टी उत्पादकांना पावसाचा फटका. महाडच्या पोलादपूर बिरवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस. महाड लोणेरे माणगाव परिसरात पावसाची शक्यता. कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा. झाडाची मोठी फांदी कोसळून 3 दुचाकी गाड्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. कल्याण पश्चिमेतील रामदासवाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरावर मोठं झाड कोसळलं. घराच्या छताचं आणि भिंतींचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. वैभववाडी, फोंडा, करूळसह कणकवलीमध्ये पाऊस. वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस. सिंधुदुर्गला पुढील 2 दिवस येलो अलर्ट. वांगणी आणि परिसरात जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. नागरिकांची तारांबळ. नांदेडमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी. हवामान विभागानं आज नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता. दुपारच्या सुमारास हातगाव, तामसा, हिमायतनगर भागामध्ये पाऊस. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा. आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत. नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामध्ये शिजून वाळत घातलेल्या हळदीचं नुकसान. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. जळगावमध्ये अनेक गावात भीषण पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यामध्ये केवळ 460 गावात जलजीवन मिशनच्या योजनेची कामं पूर्ण. 906 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामं पूर्ण नाहीत. यवतमाळच्या नेरमधील अजंती पारधी बेड्यावर रोज टँकरनं पाणीपुरवठा होणार. मंत्री संजय राठोड यांनी घेतली दखल. पारधी बेड्यावरील 6 वर्षांची चिमुकली पाणी आणण्यासाठी गेली असता तिचा मृत्यू झाला होता. घटनेची दखल घेतलीय मंत्री संजय राठोडांकडून गावासाठी टँकरची व्यवस्था. नाशिकच्या सटाण्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. कांद्याला 50 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी आक्रमक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बाजार समितीच्या बाहेर आंदोलन. शासनाकडून स्टेनो पदभरती मूर्त घोषित. विद्यार्थ्यांचं नुकसान. पदभरती मूर्त घोषित केल्यानं विद्यार्थी हतबल. लघुलेखकाची पदभरती करून विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. लघुलेखक विद्यार्थ्यांची शासनाकडे मागणी. भंडाऱ्यामध्ये समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा तीव्र संताप. भंडाऱ्यामध्ये आज महिला कर्मचारी मुंडन आंदोलन करणार. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला मुंडन आंदोलन करणार. पुण्यामधल्या गणेश पेठेमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. 46 वर्षीय आरोपीनं चॉकलेट देण्याच्या आमिषानं मुलीला दुकानामध्ये बोलावत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं आरडाओरडा करत स्वतःची सुटका करून घेतली. आरोपी दुकानदार ताब्यात. वर्ध्याच्या वडनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. वडनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आरोपी नरेश दिवे याला बेड्या. अत्याचाराची माहिती न देणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. कोल्हापूर क्राईम ब्रांचकडून ठाणे पालिकेचा माजी अधिकारी महेश आहेरला अटक. महेश आहेर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी. पोंदू खरात प्रकरणातही महेश आहेरचं नाव समोर आलं होतं. अकोल्यामध्ये दिवसाढवळ्या सराफा दुकानावर दरोडा. बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम आणि दागिने लंपास. शहरातील आदर्श कॉलनी भागामधली घटना. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई. 3743 वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव. जळगावच्या कासोद्यामध्ये प्रतिबंधित एसटीबीटी कापूस बियाणं जप्त. कृषी विभागाची मोठी कारवाई. कारवाईमध्ये 4,80,000 रुपयांची बियाणं जप्त. अमरावतीच्या बडनेरामध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. आंबा विक्रेत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न. प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान घडली घटना. हैदराबादमधील चिलकलगुडामध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्याची निर्घुण हत्या. प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची माहिती. बोमना यवन असं हत्या झालेल्या मृत तरुणाचं नाव. नावाच्या तरुणाची हत्या. जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर कायम. जिल्ह्यामध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाच्या यादीमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच वाशिम जिल्हा अव्वल स्थानी. अभिनेत्री नोरा फतेहीनं सरके चुनर या गाण्याच्या वादानंतर राष्ट्रीय महिला आयोगासमोर माफी मागितली. सादरीकरण केलेल्या गाण्याचे बोल माहिती नव्हते. यापुढे गरजू मुलांच्या शिक्षणासाठी काम करेन. नोराचं आश्वासन. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.